माऊली सौलक्ष्मी वहिनी यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण होत आहे। आज आपण एका महान स्त्रीच्या स्मृती दिनानिमित्त एकत्र आलेलो आहोत। त्या म्हणजे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याला खंबीरपणे साथ देणाऱ्या, त्याग, कष्ट आणि ममतेचे प्रतीक असलेल्या रयत माऊली सौलक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त, ज्या मातेने स्वतःच्या संसाराची सुखाची पर्वा न करता हजारो गरीब विद्यार्थ्यांसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले, त्या महान व्यक्तिमत्वाची आज आपण आठवण करण्यासाठी, पुण्यतिथी साजरी करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत। या माऊलीला आपणा सर्वांच्या वतीने कृतज्ञतेने विनम्र अभिवादन। विवाह प्रसंगी भेट म्हणून मिळालेले सर्व सुवर्ण अलंकार वहिनींनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या खर्चासाठी एक एक करून देऊन टाकले। एवढेच नव्हे तर प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीच्या जीवनातील अत्यंत मौलिक अलंकार म्हणजे मंगळसूत्रसुद्धा वसतिगृहात राहणाऱ्या मुलांच्या भोजनासाठी हसत हसत या वसतिगृहातील मुलांच्या स्वाधीन केले। म्हणूनच आपण या माऊलीच्या त्यागमूर्ती रयत माऊली सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील म्हणून ओळखतो। कोणत्याही फळाची अपेक्षा न करता बहुजन समाजातील गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी अखंड कार्य करीत राहणे हा लक्ष्मीबाईंच्या जीवनाचा मुख्य स्थायीभाव होता। साधी राहणी आणि उच्च विचार त्यांच्या रोमारोमात भिनला होता। साधे लुगडे, चोळी, डोक्यावर पदर, कपाळावर मोठ्या आकाराचे कुंकू, गव्हाळ वर्ण असे लक्ष्मीबाईंचे व्यक्तिमत्व पाहिले म्हणजे त्यांच्या ठायी असलेल्या महत्त्वाकांक्षी मातृत्वाची साक्ष पडते आणि कृतज्ञतेने आपण नतमस्तक होतो। स्वतः अशिक्षित असूनही वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची त्या झटल्या। समाजाच्या प्रगतीसाठी लक्ष्मीबाईंनी आपले सर्वस्व देऊन टाकले। आपले वैयक्तिक मत बाजूला ठेवून प्रसंगी सौभाग्याचा अलंकार मंगळसूत्र गहाण ठेवून 18 पगड जातीतील मुलांच्या जेवणाचा प्रश्न सोडवून आपले जीवन तीर्थरूप कर्मवीर अण्णांच्या शैक्षणिक कार्यास समर्पित केले। राबकाळी शाळेसाठी जवळजवळ 25,000चा निधी आदरणीय डॉक्टर मोहन पाटील यांच्या वतीने दिला जातो। चालू वर्षीही तो 75,000 रुपयाची रक्कम संस्थेकडे डॉक्टर साहेबांनी दिलेली आहे। त्याचबरोबर माननीय समीर अजित पाटील यांनी कैलासोजी अजित आप्पासाहेब पाटील साहेब यांच्या स्मरणार्थ शाहू बोर्डिंगला 25,000 रुपये, माननीय श्रीयुत धनंजय धन्यकुमार पाटील साहेब यांनी कैलासोजी दीपाली पाटील यांच्या स्मरणार्थ 10,000 रुपये, त्याचबरोबर डॉक्टर सागर वर्धमाने यांनी पिताजी कैलासोजी अजित वर्धमाने ज्यांनी लोणंद कॉलेजच्या उभारणीमध्ये संस्थेस मोलाचे योगदान दिलेले आहे, त्यांच्या स्मरणात वसतिगृहासाठी 18,000 रुपयाची देणगी दिलेली आहे। त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेचे संघटक माननीय डॉक्टर अनिल पाटील साहेब, त्याचबरोबर माननीय डॉक्टर भारती अनिल पाटील मॅडम, ज्यांना आपण आधुनिक रयत माऊली म्हणूयात, कारण या उभयजणी रयत शिक्षण संस्थेच्या त्याचबरोबर वसतिगृहांच्या कामकाजामध्ये अतिशय मोलाचं योगदान दिलेलं आहे आणि वरचेवर लक्ष घालून वसतिगृहांची घडी विस्कटणार नाही याच्यासाठी त्यांचं मार्गदर्शन हे सतत चालू असतं। आम्ही त्यांना प्रत्यक्ष पदाधिकारी असतील संस्थेचे, त्याचबरोबर सेवक असतील, की तुमच्याकडून आर्थिक काही नको आहे, मार्गदर्शन तुम्ही आपल्याला देत आहात, तुमचे आशीर्वाद हेच आमच्या रयत सेवकासाठी खूप मोलाची देणगी आहे। परंतु भारती पाटील मॅडमनी वसतिगृहातील प्रत्येक मुलाचा वाढदिवस साजरा करता यावा याच्यासाठी रोख 15,000 रुपये दिलेले आहेत। त्याचबरोबर दत्तक पालक योजनेसाठी त्यांनी 15,000 रुपये देऊ केलेले आहेत। विशेष सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे। आजच्या समारंभाचे प्रमुख अतिथी आदरणीय डॉक्टर यशवंत पाटणे सर यांना मी विनंती करते आपण हा सत्कार करावा। साहेबराव शिवराम घाडगे गुरुजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक कामेरी येथील, त्यांनी शाहू बोर्डिंगसाठी आजपर्यंत 8,65,000 रुपयांची देणगी दिलेली आहे। संस्थेच्या वतीने शाहू बोर्डिंगचे पुनरुज्जीवन व शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांचे मोफत शिक्षण करण्याचा निर्णय घेतल्याचे समजताच सातत्यपणे दरवर्षी गुरुजींनी भरीव देणगी दिलेली आहे। ही देणगी दिल्याबद्दल संस्थेच्या वतीने साहेबराव घाडगे गुरुजी यांचा विशेष सन्मान सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे।
आदरणीय साहेबराव घाडगे गुरुजी यांचे संस्थेच्या वतीने मनपूर्वक आभार. यानंतर माननीय मंगेश अरुण जाधव यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. त्यांनी आपला सन्मान स्वीकारावा अशी मी विनंती करते. आजच्या समारंभाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब यांना मी विनंती करते आपण हा सत्कार करावा. माननीय श्रीमती जाधव मॅडम सेवानिवृत्त रयत सेविका व माननीय श्री मंगेश अरुण जाधव सेक्रेटरी महाराष्ट्र बिल्डर्स असोसिएशन विठ्ठल मंगलम कार्यालय यांनी या दोन्ही वसतिगृहातील मुलामुलींना भोजनासाठी शाहू बोर्डिंग नंबर 1 करिता 50,000 व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील करिता 50,000 असे रुपये 1 लाखाचा निधी या ठिकाणी दिलेला आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा मनपूर्वक सत्कार करण्यात येत आहे. संस्थेच्या वतीने सन्माननीय जाधव मॅडम, सन्माननीय मंगेश जाधव सर यांचे विशेष आभार. आजच्या सोहळ्यासाठी विशेष करून उपस्थित असणारे सर्व संस्थेचे पदाधिकारी, अण्णांच्यावरती मनापासून प्रेम करणारे सगळे रयत सेवक, या सगळ्यांनाही अभिवादन करतो. मुळात ज्या माऊलीच्या पदस्पर्शानं ही भूमी पावन झाली आहे त्या रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांच्या स्मृतीलाही मी सुरुवातीला अतिशय विनम्रपूर्वक प्रणाम करतो. मला खरं तर आठवतं की अजित पाटील यांनी एक पुस्तक लिहिलं होतं लक्ष्मीचे ऋण, आणि त्या प्रकाशनाचा सोहळा हा यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये बऱ्याच वर्षापूर्वी झाला होता आणि त्या कार्यक्रमाला डॉक्टर अनिल पाटीलच अध्यक्ष होते. आजही 96वी रयत माऊलीची ही पुण्यतिथी आहे, त्यालाही डॉक्टर अनिल पाटीलच हे अध्यक्ष आहेत. त्या पुस्तकाचं नाव लक्ष्मीचं ऋण होतं. मला असं वाटतं की ते ऋण अजून फिटलं नसावं म्हणून पुन्हा नव्यानं मला इथं बोलवलेलं असावं, पण मला मनापासून आनंद वाटतो. पाटीलसाहेब, खरं सांगतो, माझ्या बालपणापासून या परिसरामध्ये मी वावरलो आहे. का कोणास ठाऊक एक वेगळं आकर्षण, कारण माझ्या वडिलांनी तर कर्मवीरांच्या सहवासात अनेक दिवस घालवलेच, परंतु इथून फिरत असताना इथली धनणीची बाग असेल, आम्हाला कळत नव्हतं त्या काळामध्ये आम्ही इथं आजूबाजूला जायचो, राहायचो, वावरायचो, आणि मला हे बागेत शाळा असल्याचं एक वेगळं आकर्षण होतं. मी पाटील साहेबांना सुद्धा विचारलं ही कधीपासूनची शाळा आहे, कारण एकतर रयत माऊलीचं योगदान हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, परंतु आम्ही लहान असताना असं वाटायचं की ह्या बागेतल्या शाळेत आपण गेलं पाहिजे. आज सुद्धा हे सेवातीर्थच आहे. मला सर सहज संदर्भ आठवला की डॉक्टर आंबेडकरांना त्यांच्या रमाबाई एकदा असं म्हटल्या होत्या की आपण विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊया. बिचाऱ्या माऊलीला माहीत नव्हतं की विठ्ठलाची दारं आपल्यासाठी बंद आहेत. त्यावेळीच तिथं डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं की आपल्याला नाही जाता येणार तिथं, पण एक लक्षात घे, तुझ्या माझ्या पुण्याईनं आपण एक नवं तीर्थ उभं करू, आपण नवी एक पंढरी उभी करू. मंडळी, चैत्यभूमी उभी राहिली. मला वाटतं धनणीची बाग हे सुद्धा कर्मवीर अण्णा आणि लक्ष्मीबाई यांच्या त्यागातनं उभं राहिलेलं ज्ञानतीर्थ आहे, हे लक्षामध्ये घ्या. हे ज्ञानतीर्थ आहे मंडळी. आजसुद्धा या ज्ञानतीर्थातनं अनेक रत्न घडली. आज ज्याने महाराष्ट्र गाजवला अशी रत्न घडली. म्हणून मला कधी कधी वाटतं की ह्या माऊलीचं सगळं चरित्र, कारण माऊली हा शब्दच मुळात व्यापक आहे. आईचं आई पण जेव्हा व्यापक होतं ना तेव्हा ती माऊली होते. तू माझी माऊली, मी हो तुझा तान्हा, पाजी प्रेमपान्हा पांडुरंगे. पांडुरंगाला सुद्धा आपण माऊली म्हणतो, कारण माऊलीमध्ये सोशिकता असते, माऊलीमध्ये संयम असतो, माऊलीत मांगल्य असतं, माऊलीत मानवता असते. आज ही मानवता आम्हाला त्या रयत माऊलीच्या ठिकाणी दिसते. म्हणून मी नेहमी सांगतो की तुम्हाला कातळावरती कोरलेली शिल्प बघायची असतील तर तुम्ही अजंठा वेरूळचं लेणं बघा. कातळावर कोरलेली शिल्प बघायची, अजंठा वेरूळचं लेणं बघा. तुम्हाला कागदावर कोरलेली अक्षरशिल्प बघायची आहेत, तुम्ही ज्ञानेश्वरी गाथा बघा. पण ज्या माऊलीनं अनेक जीवनशिल्प घडवली अशी रयत माऊली बघायची असेल तर लक्ष्मीबाईंचं जीवनचरित्र वाचा. एवढं हे जीवनचरित्र अद्भुत आहे मंडळी. कर्म जेव्हा सेवामय होतं ना तेव्हा आयुष्य किती कृतार्थ होतं याचं सगळ्यात मोठा आदर्श वस्तुपाठ म्हणजे ह्या माऊलीचं चरित्र होतं. मगाशी देशमुख साहेब बोलता बोलता म्हटले की या माऊलीचा सगळ्यात मोठा स्थायी भाव कुठला होता तर त्यांचा साधेपणा. मला नेहमी असं वाटतं की 4 पैसे जास्त आले की आपल्याला मिरवायची हौस असते. कर्मवीर अण्णांची पत्नी असून एक मोठं असं वैभव घरामध्ये असूनसुद्धा
या माऊलीनं कधी आपली सात्विकता सोडली नाही, कधी आपलं साधेपण सोडलं नाही. अन्यथा आज आम्हाला साधेपणाची लाज वाटावी अशा पद्धतीची आजूबाजूला माणसं दिसतात आणि प्रचंडपणाचं वेळ माणसाला लागलं आहे. म्हणजे माझी गाडी दाखव, माझा बंगला दाखव, याच्यामध्येच माझं सर्वस्व आणि हेच माझं मोठेपण. मंडळी, या मोठेपणाच्या नादात आपण साधेपणातला आनंद गमावून टाकतो. आजसुद्धा साधेपणात काय सौंदर्य असतं, साधेपणात काय सामर्थ्य असतं, याचं सगळ्यात सुंदर उदाहरण म्हणजे कर्मवीर अण्णा आहेत. आणि रयत माऊली ह्या तर साध्वी होत्याच, त्या तर साध्या होत्याच आणि त्या सज्जनही होत्या. मी गमतीनं कधी कधी म्हणतो की जन्माला येताना प्रत्येक माणूस सज्जन असतो. असं काही जन्माला येताना कोणी दुर्जन म्हणून जन्माला येत नाही. जन्माला येताना प्रत्येक माणूस सज्जन असतो, पण मरताना सज्जन असणं हे त्या व्यक्तीची मोठी पुण्याई असते, लक्षात घ्या. आज कुठली पुण्याई आहे ह्या माऊलीची, तर त्या माऊलीने केलेला त्याग, त्या माऊलीचं सगळं योगदान. तांबर प्रकरणानंतर मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार एक सुंदर संदर्भ दिला आहे बघा, आणि तो डिमेटर देवीचा दिला आहे. तो इतका सुंदर आहे की ती डिमेटर देवी, तिला एक मूल झालं आणि त्यानंतर ते मूल हरवलं गेलं. ती शेजारच्या राज्यात आपलं मूल कोणी नेलं आहे का, तिला असं कळलं की राजवाड्यात एक राणी बाळांत झालेली आहे. ती बाळांत झाली नाही तर माझं मूल तिच्या कुशीमध्ये आहे आणि ती माझं पळवून नेलेलं मूल आहे. म्हणून त्या देवीनं एका दासीचा वेश घेतला आणि त्या राजवाड्यात गेली. तिनं बघितलं ते मूल होतं. त्या देवीला नंतर त्याच राणीनं दासी केलं. त्या बाईला माहीत होतं हे मूल माझंच आहे आणि उद्याच्या काळातलं हे मूल मला कणखर करायचं आहे. डॉक्टर आंबेडकर सांगतात ती देवी होती, त्या मुलाला घ्यायची, एक जाळ पेटवायची आणि जाळात त्या पोराला टाकायची. जाळानं अंग असं भाजून निघायचं पोराचं आणि त्यावेळेस बघणाऱ्याला असं वाटायचं ही बाई देवी आहे का ही क्रूर आहे. आणि कोणीतरी राणीला सांगतं की हे मूल जे आहे ती रोज रात्री अशी जाळात फिरवते आणि ती राणी येते आणि पटकन ते मूल आपल्या ताब्यात घेते. आंबेडकर गोष्ट थांबायचे सांगले, आंबेडकर थांबलेत आणि आंबेडकर म्हणतात की तुम्हा सगळ्यांच्या मनात एक शंका आली असेल की ती देवी किती क्रूर आहे. ती देवी क्रूर नव्हती म्हणले. त्या देवीला असं वाटत होतं भविष्यात येणारी संकटं जर सहन करायची असेल तर ह्या लेकराला आज तयार करायला पाहिजे. आणि डॉक्टर आंबेडकरांनी वाक्य खाली लिहिलं की अग्निदिव्यातनं गेल्याशिवाय माणसाला पौरुष्य कधी प्राप्त होत नाही, लक्षात घ्या. त्या अग्निदिव्यातनं जावं लागतं. अण्णा त्या अग्निदिव्यातनं गेलेत, लक्षात घ्या. आणि अण्णाच गेले नाही तर अण्णांच्या संगतीनं ही माऊलीसुद्धा तो संसार करताना गेले. वॉशिंग्टन आणि अण्णा यांच्यात जमीन आसमानाचं अंतर होतं, लक्षात घ्या. म्हणजे तो सुद्धा कमवा शिकाच योजना वॉशिंग्टन राबवायचा. पण वॉशिंग्टनची एक इच्छा अशी होती की माझ्या वसतिगृहातलं लेकरू हे श्रीमंत झालं पाहिजे, त्यानं गाऊन घातला पाहिजे, त्याने कोट घातला पाहिजे, रोज टूथब्रशनं त्यांनी दात घासले पाहिजेत आणि त्याच्या वाट्याला अशी श्रीमंती की त्याच्या घरामध्ये गालिजे असले पाहिजेत. हे स्वप्न कधी अण्णांनी बघितलं नव्हतं, लक्षात घ्या. अण्णांना एकच वाटायचं माझं लेकरू गरिबीवर मात करत दुसऱ्याची गरिबी त्यांनी दूर केली पाहिजे. आज विचार करा, अण्णांचं सगळं शैक्षणिक धोरण हे श्रमाधिष्ठित होतं, समताधिष्ठित होतं. अण्णांची वसतिगृह ही लॉजिंग बोर्डिंग नव्हती, लक्षात घ्या. ती समतेची संस्कार पीठं होती, हे लक्षात घ्या. तिथं समता शिकवली जायची आणि तो संस्कार व्हायचा. त्या संस्कार पीठानं अनेक महाराष्ट्राला कुलगुरू दिले. म्हणजे आज बॅरिस्टर PG दिले मुल्लासाहेब, आज आमच्याकडं दत्ताजीराव साळुंके दिले, शिवाजीराव भोसले दिले, अगदी ND पाटील दिले, पुष्कळ अजून कोणी राहिला असेल तरी शंकरराव खरात दिले. म्हणजे मला तर आठवतं की शिवाजीराव भोसले तर कधी कधी गमतीनं फार छान सांगायचे, रयतेनं आमच्या आयुष्याला आकार दिलाच, अण्णांनी आम्हाला स्वाभिमानाचा मंत्र दिलाच, अण्णांनी आमच्यातला स्वाभिमान जागा केलाच. म्हणले अण्णांनी आम्हाला बारीखडी शिकवली ती परस्पर प्रेमाची आणि खडतर श्रमाची शिकवली. परंतु म्हटले आम्ही जेव्हा भाकरी टाकायचो, भाकरीला जसा आकार यायचा तो आकार येता येता आमच्या जीवनाला आकार येत होता. म्हणजे तुम्ही शंकरराव खरातांचं कधीतरी तराळ अंतराळ वाचा आणि इथं तुमच्या शिवाजीराव भोसले सहज एकदा भाषणात म्हटले की मी तुम्हाला महाराष्ट्राला माहीत नाही म्हटले की मी उत्तम स्वयंपाक करतो, मला छान भाकरी येते, मला छान चपात्या येतात, मला छान कालवण येतं, पण मी हे सांगायचं टाळतो म्हटले सगळीकडं, कारण त्याचीही निमंत्रण येण्याची शक्यता आहे म्हटले. सयाजीराव गायकवाडांच्या समोर अण्णा पहिल्यांदा प्रास्ताविक बोलले. माझ्याकडे काय राहिलं आता, माझी पत्नी गेली, माझी मुलं आता नातेवाईकाकडे आहेत, माझ्याकडे बँकेमध्ये माझं खातंही नाही, माझ्याकडे एक पैसा आहे आणि मी आजपासून संन्यासी झालेलो आहे. संन्यासी वृत्ती स्वीकारली अण्णांनी त्याच्यामध्ये. 1933ला
प्रचंड कर्ज 1 वर्ष असा झाला नाही की या रयत शिक्षण संस्थेच्या नावावर कर्ज. अण्णांनी मुथा शेटजींच्याकडनं कर्ज घेतलं, कुपरकडनं कर्ज घेतलं, साताऱ्यातील राब काळेंच्याकडनं कर्ज घेतलं, पंडितरावांच्याकडनं कर्ज केलं. हे अण्णांचे सगळे त्या काळातले सहकारी होते तुम्हाला. आणि तो कसाबसा ते काळ पूर्ण करत गेलं. आणि पुढच्या आयुष्यामध्ये अण्णांना प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी नवीन आर्थिक ताकद हे येतच होते. इतके दिवस वहिनी त्यांच्या मागं होत्या. कधी त्यांना काळजी पडली नाही की पैसे कुठनं येत आहेत, काय येतात आणि मुलांचं जीवन. पण वहिनींच्या पश्चामध्ये सातत्याने वहिनींची त्यांना कुठं ना कुठंतरी मनामध्ये एक आठवण राहत गेली. आज वहिनी असत्या तर, आणि त्याची ते मनातलं त्यांच्यात पुढं ते इतकं वाढत गेलं. ग्रँडबंदीच्या काळामध्ये तर ह्याच्याहीपेक्षा वाईट गोष्ट आली. मोरारजी देसाई बाळासाहेब खेराणी संस्थेची ग्रँड बंद झाली, पगार बंद झाले, मुलांचं जेवण बंद झालं. अण्णांनी 4 वेळा राजीनामे दिले या संस्थेचे. संस्था अण्णा सोडून निघालेले होते. इथंच पलीकडच्याच बाजूला एक टेबल, आमचे जुने रिटायर्ड लाईफ मेंबर, ही 5-25 मुलं. आणि त्याच्यानंतर मात्र आम्ही गेल्या 20 वर्षामध्ये हे बदलायचं ठरवलं. प्रत्येकाच्या मध्ये वहिनींचं नाव, अण्णांचं नाव, किंवा प्रत्येक शाळेमध्ये सुद्धा त्याचा जन्मदिवस किंवा मृत्यूचा दिवस हा मुलांच्यापर्यंत गेला पाहिजे. आणि हे रयत कल्चर हे पुढच्या पिढीपर्यंत आलं पाहिजे. आणि त्यासाठीच वहिनी आहेत नाहीत. आणि एक अजूनही सांगतो तुम्हाला, का कोणास ठाऊक, परंतु ते जे घर आहे 271 सोमवारपेठ आहे, अण्णांचं अजूनही तिथं वास्तव आहे. आणि अजूनही वहिनींचं वास्तव आहे. क्षणाक्षणाला जे जाणवतं खरं, आणि नाही ते घर सोडावंसं वाटत. आणि कुठं ना कुठंतरी त्या दोघांची सावली आजही आमच्या सर्व कर्मवीर कुटुंबियावर आहे. हीच आमची सगळ्यात मोठं काय कमवलं असेल तर अण्णा आणि वहिनींची आम्ही सावली कमवली तुम्हाला. आणि म्हणून केव्हाही हा दिवस आमच्या दृष्टीनं सगळ्यात मोठा असतो, भावनाच दिवस असतो की वहिनी, अण्णा मोठे होते, अण्णांना सगळं काही मिळालं, पण वहिनी त्या माऊलीची आजच्या दिवशी प्रत्येकाने, या रयत सेवकांनी प्रत्येकाने आठवण काढली पाहिजे. असाच हा दिवस, आणि तोही चांगल्या पद्धतीनं आपण साजरा करूया. मी थोडंसं बराच वेळ बोललो, भावनात्मक झालो होतो, कारण वहिनींच्या बाबतीमध्ये आमच्या भावना खूप म्हणजे आणि खूपच वेगळ्या आहेत. धन्यवाद.